हाय भावानो, नमस्कार. वेलकम टू ॲनालिटिक्स मित्र. जर तुम्ही स्टुडंट्स असाल, फ्रेशर असाल किंवा जॉबसाठी प्रिपेअर करत असाल आणि तुम्हाला एक्सेल शिकायचं आहे, पण कसं स्टार्ट करायचं कळत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या फील्डमध्ये यासाठी चालेल. खूप लोकांना असं वाटतं एक्सेल खूप टफ आहे. फॉर्म्युलाज, टेबल्स, चार्ट्स बघून भीती वाटते. पण भावा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक्सेल हार्ड नाही, फक्त प्रॉपर डायरेक्शन पाहिजे. फॅक्ट आहे का, इंडियामध्ये 90% ऑफिस जॉबमध्ये एक्सेल वापरला जातो. तो डेटा ॲनालिस्ट असो, अकाउंटंट असो, HR मॅनेजर असो, सगळ्यांना एक्सेल यायलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला डेटा ॲनालिटिक्समध्ये करिअर करायचं असेल तर एक्सेल हा फर्स्ट स्टेप आहे. आता एक्सेल म्हणजे काय? तर एक्सेल एक सॉफ्टवेअर आहे ज्यातून आपण डेटा स्टोअर करतो. डेटा क्लीनसुद्धा करतो आणि ॲनालिसिससुद्धा करतो. सिंपल भाषामध्ये सांगायचं झालं तर एक्सेल म्हणजे नंबर आणि इन्फॉर्मेशनसोबत काम करण्याचा टूल. कंपनीमध्ये हजारो लोकांचा डेटा असतो. जसं की सेल्सचा डेटा असतो, स्टुडंट्स डेटा असतो, हॉस्पिटल डेटा असतो. सगळा एक्सेलमध्ये हँडल केला जातो. एक्सेल आता कसा आणि कुठे यूज होतो? एक्सेल वापरला जातो कॉलेजमध्ये मार्क्स ॲनालिसिससाठी, ऑफिसमध्ये मंथली रिपोर्टसाठी, हॉस्पिटलमध्ये पेशंटचा डेटा ॲनालिसिससाठी, शॉपमध्ये सेल्स ट्रॅक करण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल, मार्कशीट, बिल्स, रिपोर्ट्स हे सगळं एक्सेलमध्येच बनलेले असतात. तुम्हाला आता मी स्क्रीनवरती घेऊन जातो. एक्सेल हा आहे एक्सेलचा फ्रंट पेज. ठीक आहे. हे बघा, हे आहेत रोज आणि हे आहेत कॉलम्स. रोज म्हणजे आडवी लाईन आणि कॉलम म्हणजे उभी लाईन. आणि रो प्लस कॉलम मिळून जे बनतं ते म्हणजे सेल्स. हे जे आहे हे सेल, ह्याला सेल म्हणतात. ठीक आहे. एक्सेलमध्ये सगळं काम सेल्समध्येच होतं. सिम्पली डेटा इन्सर्ट करून तुम्हाला एक दाखवतो एक्झाम्पल. ठीक आहे. नेम, मार्क्स आणि रिझल्ट हे 3 आपण रोज कॉलम तयार केले. मी थोडा डाटा टाईप केलेला आहे. ठीक आहे. आता हेच पुढे यूज होतो ॲनालिसिससाठी. ह्यामध्ये तुम्ही नेम्स टाकू शकता, मार्क्स टाकू शकता आणि रिझल्टसुद्धा टाकू शकता. हे कॉलेजसाठी असं यूज होतो. डेटा ॲनालिटिक्स म्हणजे आता डेटा ॲनालिटिक्स म्हणजे काय? तर डेटा ॲनालिटिक्स म्हणजे डेटामध्ये काय चालू आहे ते समजून घेऊन डिसिजन घेण्याची प्रोसेस, त्याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. आणि मग ह्या सगळ्याची प्रोसेसची सुरुवात एक्सेलपासून होते. एक्सेल शिकला की पॉवर BI करू शकतो. पॉवर BI शिकला का पायथन आणि SQL शिकणं सर्वात इझी होऊन जातं. त्यामुळे पहिली स्टेप्स तुमची आहे एक्सेल. ठीक आहे. जर तुम्ही खरंच डेटा ॲनालिटिक्स शिकण्याचा डिसाईड केला असेल तर एक्सेलला स्किप नका करू. स्टेप बाय स्टेप शिका आणि कन्सिस्टंट राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर ॲनालिटिक्स मित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही स्टुडंट आहात का फ्रेशर आहात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 5 एक्सेल शॉर्टकट शिकवणार आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, गुड बाय. थँक्यू फॉर लिसनिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.